ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला आहे आणि त्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणारे आजचे अतिथी सुप्रसिद्ध व सर्वांचे लाडके चित्रपट अभिनेते माननीय भूषण प्रधान सर यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले इंद्रायणी विद्यामंदिरचे कार्यवाह शेट्टी सर, त्याचबरोबर सदस्य खाडगे सर, या सगळ्यांचं आणि त्याचबरोबर सगळे मान्यवर जे व्यासपीठावर आहेत आणि समोर आहेत, अनेक प्राध्यापक आणि शिक्षक, या सगळ्यांना माझा नमस्कार. खरं सांगू तर इकडे आल्यानंतर मला विशेष कौतुक वाटलं ते म्हणजे या संस्थेचं नाव इंद्रायणी विद्या मंदिर. जेव्हा आपण मंदिर म्हणतो, एखाद्या संस्थेला मंदिर का म्हटलं जातं, मंदिर जेव्हा म्हणतो त्या मंदिरात देव असतो. या मंदिरात देव कुठे आहे ते तुम्ही सगळे आहात. तुम्ही सगळे शिक्षक, तुम्ही सगळे प्राध्यापक, खऱ्या अर्थाने या मंदिराचे देव आहात. आणि आज या शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुमचा होणारा सत्कार तो सुद्धा माझ्या हाताने केला जातोय, याच्यासारखं पुण्य नाही. माझी आई सगळ्यात जास्त खुश आहे, कारण आई माझी शिक्षिका होती, आता रिटायर झाली आहे, पण आई शिक्षिका होती आणि त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने इतका मोठा हा माझा एका अर्थाने सत्कार झालेला आहे की माझ्या हस्ते तुमचा सत्कार होतो, तुम्हाला पुरस्कार देण्याचं भाग्य मला मिळतंय. खरंच इतका मोठा मी नाही, पण हा मान मला दिला, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं विशेष आहे. असा हा मान मिळतोय तो तरीही मी का घेतला याचा जर विचार केला, कारण की मी सत्यजितला सांगू शकत होतो की नाही शिक्षक दिनासाठी मी काय सन्मान करणार शिक्षकांचा, त्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमासाठी बोलू. पण मी सुद्धा ही अपॉर्च्युनिटी जाऊ दिली नाही, कारण मी आज जे काही घडलोय हे प्राऊडपणे सांगू शकतो की मी खुश आहे, मी समाधानी आहे जे आयुष्य मी जगतोय. पण त्याच्या मागे खूप मोठा हात हा जसं सत्यजित म्हणाला तसं माझ्या आई वडिलांचा आहेच, पण नुसतं आई वडिलांचा नाही तर माझ्या शिक्षकांचाही आहे. 3 खूप महत्वाच्या संस्था आहेत ज्यांनी मला घडवलं. त्या संस्था म्हणजे पहिली संस्था माझी आई, आई वडील नक्कीच, पण तरी मी विशेष करून नमूद करेन ते माझी आई. दुसरी संस्था माझी शाळा, आपल्या पिंपरी चिंचवड मध्येच मी लहानाचा मोठा झालोय, कमलनयन बजाज स्कूल ही माझी शाळा. आणि तिसरं म्हणजे माझं कॉलेज, सिम्बायोसिस कॉलेज. या 3 संस्थांमधून आज मी जो आहे तो घडलोय, या 3 संस्थांमुळे मी घडलोय. सगळ्यात महत्वाची आणि पहिली संस्था ती म्हणजे आई, कारण मला वाटतं एखाद्या लहान बाळाची सगळ्यात पहिली शिक्षिका जर कोणी असेल तर ती आई. आपल्याला आईच बऱ्याच गोष्टी शिकवत असते, अगदी चालण्या बोलण्यापासून सवयी लावण्यापर्यंत हे सगळं काम सगळ्यात आधी आई करते. आणि असाच मला एक किस्सा शेअर करायचा आहे 3 संस्थांबद्दल. प्रत्येक संस्थेमधल्या एक महत्वाच्या व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे आज. त्यातली पहिली संस्था जसं मी म्हटलं आई. आईने इतके चांगले एक गोष्टी शिकवल्यात, विचारसरणी चांगली शिकवलेली आहे. बऱ्याच वेळेला आई वडील स्वतः सुद्धा काही गोष्टी फॉलो करत नाहीत, पण तरीही मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. आणि अशीच माझी आई. लहानपणी 5वीत एकदा शाळेत असतानाच सायन्समध्ये मी खूप जास्त वीक होतो. बाकी विषय आवडायचे ते म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश हे खूप आवडायचे, पण मॅथ सायन्स थोडं वीकच होतो, कच्चा होतो. आणि असं सायन्स परीक्षा झाली होती, युनिट टेस्ट झाली होती, आणि त्यानंतर जसं शाळेत पेपर दिला जातो सगळ्यात हायएस्ट मार्क्स मिळालेला पेपर सगळ्यात वर असतो आणि हळूहळू करून शेवटचा पेपर येतो. माझं नावच येईना, एक पेपर संपत आले आणि तसे धडधड वाढायला लागली आणि शेवटचे काही पेपर लागले होते आणि त्यात कमी मार्क असल्यामुळे शेवटी पेपर होता. आणि माझ्या टीचर आजही माझ्या लक्षात आहेत, वनिता मिस म्हणून. वनिता मिस ने पेपर बघितला आणि त्याने भूषण दिस रास्कल डझंट वॉन्ट टू स्टडी ॲट ऑल. आणि त्याचं इतकं जास्त वाईट वाटलं होतं. खरं तर वाईट नुसतं कमी मार्क मिळाले त्याचं नव्हतं, कारण माहिती होतं या विषयांमध्ये आपण जरा कच्चे आहोत, अभ्यास करावा लागणार आहे. पण माझ्या मिस मला रास्कल म्हणाल्या अख्ख्या वर्गासमोर आणि ते खूप वाईट वाटलं होतं. घरी जाऊन खूप रडलो. आईलाही लक्षात आलं त्यांचं वाईट वाटणं नुसतं कमी मार्कांचं नाहीये, पण आपली शिक्षिका आपल्याला असं संबोधते याचं खरंच एक दुःख होतं. आता माझी आई त्याच शाळेत शिक्षिका. सहज जाऊन ती म्हणाली असती नाही ती टीचर ना तशीच आहे, ती काहीतरी राग काढते तुझ्यावर, किंवा सोड मी बोलते त्यांच्याशी, कसं काही ती हे तुला बोलली. पण हे न करता माझ्या आईने मला सगळ्यात चांगला धडा दिला. तिने मला एवढंच विचारलं तू नाही आहेस ना रास्कल. म्हटलं नाही. त्यांनी मग प्रूफ करून दाखव. त्या तुला रास्कल का म्हणाल्या, तुला कमी मार्क मिळाले म्हणून ना, तू पाडू शकतोस.
चॅलेंज स्वीकार, अभ्यास कर आणि दाखवून दे मिसना की तू रास्कल नाहीयेस. आणि म्हटलं हो करूया. त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्लिश बाकी आवडते विषय नंतर आधी नुसता सायन्स 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 एकाच विषयाचा इतका अभ्यास केला की टर्म एक्झाम मध्ये जेव्हा पेपर एक एक आले, म्हटलं आता कितवा येतो काय माहिती, दुसरा पेपर माझा होतो वर्गात, दुसरा आलो होतो. आणि तेव्हा याच माहिती मी खूप प्राऊडली म्हणाला, आय एम प्राऊड ऑफ यू, व्हेरी गुड. तर हा जो शिफ्ट मिळाला त्याने इतका जास्त आनंद झाला. पण ही विचारसरणी किंवा विचार करण्याचं हे जे दाखवलं ते माझ्या आईने मला दाखवले. असे अनेक अनेक गुण जे माझ्यात आहेत ते माझ्या आईमुळे आहेत. आज मोठा झाल्यानंतर बऱ्याच वेळेला वाटतं, आई मला तू लहानपणी सांगायची ताटात वाढलेलं सगळं संपवायचं, नावं ठेवायची नाही, लोकांबद्दल चांगलंच बोलायचं. म्हटलं तू फॉलो करताना दिसत नाहीये मला आजकाल. पालक काय वाटत हे मला आवडत नाही. म्हटलं हे मला तर तू नव्हतं शिकवलं. पण लक्षात येतं की तेच खरं असतं की आपल्यातले काही दोष हे सुद्धा ओळखून आपल्या मुलांना कायम आई हे चांगलं शिकवत असते. मी हे करते म्हणून तू हे कधीच आई शिकवणार नाही, म्हणूनच ती आई असते. अशी ही माझी पहिली संस्था. दुसरी संस्था जी म्हणजे माझी शाळा. मी नक्कीच वनिता मिस बद्दल बोललो की त्या मला रास्कल बोलल्या, तर छोटा शब्द आहे पण तो एका लहान मुलाला लागू शकतो. पण तरीही त्याच मिसनी नंतर माझं कौतुकही केलेलं लक्षात. आजही मी माझ्या या दोन संस्थांमधल्या शिक्षकांबरोबर, प्राध्यापकांबरोबर कंटिन्युअस टचमध्ये असतो. शाळा सोडून जवळजवळ 20-25 वर्ष झाले. पण तरीही आजही मी माझ्या शाळेतल्या प्रिन्सिपल बरोबर टचमध्ये असतो, कारण का त्यांचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे. कमलन बजाज शाळेचे आमच्या प्रिन्सिपल सिस्टर ट्रीजा, ज्यांना एक हा काळ माहिती असेल 90 ते 2000-2005 पर्यंतचा काळ, जेव्हा सिस्टर ट्रीजा या कमलन बजाज शाळेच्या प्रिन्सिपल होते, तेव्हा शाळेत खूप जास्त डिसिप्लिन होता, आजही आहे, पण खूप स्ट्रिक्ट अशी ही शाळा होती. सिस्टर ट्रीजा म्हणजे अतिशय 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 स्ट्रिक्ट प्रिन्सिपल, की कधी केबिन मधनं बोलवणं आलं की सिस्टरनी भेटायला बोलवलंय किंवा आई वडिलांना भेटायला बोलवलंय म्हणजे सगळे इतके घाबरायचे की काय होतंय काही सांगता येत नाही. आणि असंच एकदा आपण व्यवस्थित आहोत वगैरे तर घाबरायचं कशात. पण अतिशय शिस्तप्रिय अशी आमची ही प्रिन्सिपल होती. आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी त्या डिसिप्लिन मध्ये, स्ट्रिक्टनेसमुळे मी आज शिकलेलो आहे, जे आज इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असताना मला बाकी ऍक्टर्स पासून थोडं वेगळं नक्कीच बनवतं. असंच लहानपणी एकदा पीटी पिरियडला चाललो होतो आणि खूप टिपिकल, आजकालची मुलं व्यवस्थित बिंदास जातात पण आमच्या शाळेत खूप जास्त शिस्त होती की हात मागे, मान खाली आणि एका लाईनीतच जायचं. असं जात असताना आपली प्रिन्सिपल साईडला उभी दिसतीये आणि प्रिन्सिपलला विश करू नये म्हणून मी लगेच सिस्टरला विश केलं, गुड मॉर्निंग सिस्टर. आणि कोणीतरी लाईन मध्ये बोलत होतं, सिस्टरना वाटलं मी बोलतोय म्हणून सिस्टर लगेच ओरडल्या, डोंट यू अंडरस्टँड, यू आर नॉट सपोज टू टॉक व्हेन यू आर इन द क्यू. कळत नाही तुला, तू बोललं नाही पाहिजे, क्यू मध्ये असताना शांत बसायचं, गप्पा काय मारतोयस. आणि सगळ्यांसमोर ओरडलं आणि मला त्याच्यावर कसं सांगू, नाही सिस्टर मी फक्त विश करत होतो. मी आपली मान खाली घातली आणि पीटी पिरियडला गेलो. पीटी पिरियड झाला, येऊन वर्गात बसलो. त्यानंतर आलो बोलवणं सिस्टर प्रिन्सिपलच्या ऑफिस मधनं की प्रिन्सिपलने भूषणला बोलवलंय. अख्ख्या वर्गाला टेन्शन, आता काय होतंय, त्याला सस्पेंड केलं जातंय, वॉर्निंग लेटर मिळतंय, रेड कार्ड मिळतंय, काय मिळतंय. आणि मलाही असं वाटलं आता काय चूक केली आपण, की काय होणार आहे काय माहिती नाही. आणि खूप घाबरत मी प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये गेलो. बाहेर काही पेरेंट्स होते, केबिनच्या बाहेर ते पेरेंट्स नाही दिसेल आत काय चालू आहे. काही दुसऱ्या अजून सिस्टर्स होत्या, सोसायटीच्या ज्या असतात त्या सिस्टर्स होत्या. क्लेरिकल केबिन सिस्टरच्या केबिनला जोडूनच असायचं, त्यामुळे तिकडनं सिस्टर्स सगळ्या होत आहेत. हे सगळे असे तिकडे होते. म्हटलं आता अजून या सगळ्यांसमोर आपण ओरडा खाणार आहोत किंवा रेड कार्ड मिळणार आहे, काहीतरी वॉर्निंग लेटर मिळणार आहे. आत गेल्यानंतर सिस्टर फक्त एकच वाक्य बोलल्या, भूषण आय एम रिअली सॉरी. माझं असं झालं, या प्रिन्सिपल सिस्टर ट्रीजा आहेत त्यांना सगळी शाळा घाबरून असते की या मला सॉरी म्हणतात. आणि मला असं झालं सिस्टर का की नाही, मला नंतर आपल्या ज्या क्लर्क आहेत त्यांनी सांगितलं की तू मला फक्त विश करत होतास आणि मला वाटतं तू गप्पा मारतोयस, तू बोलतोयस म्हणून मी तुला ओरडले आणि ती माझी चूक होती. सो आय एम रिअली सॉरी. मी आयुष्यात खूप मोठा धडा शिकलो. आपल्यापेक्षा लहान असो मोठं असो कोणी असो, जर आपली चूक असेल तर सॉरी म्हणायला कधीही घाबरू नका. आजकालची मुलं नाही इझिली सॉरी म्हणत. मुलं काय मोठे सुद्धा नाही, आई वडील नाही, पण तेच आपल्याला होतं आम्ही आई वडील आहोत, आम्ही कसं सॉरी म्हणू, मी तर मोठा भाऊ आहे मी का सॉरी म्हणू. तर हा सगळ्यात चांगला धडा मी आज शाळेत शिकलोय. आणि जेव्हा स्वतःला खऱ्या अर्थाने वाटेल मी चूक आहे तेव्हाच उगाच्या उगाच सॉरी म्हणायला कोणालाही आवडत नाही. तर त्यामुळे खऱ्या अर्थाने हा धडा मला प्रिन्सिपलनी शिकवला. आणि नुसतंच त्यांना सहज शक्य होते की केबिन मध्ये बंद करा, दार बंद करा, मला आणि कोणातरी याला सॉरी म्हणून पाठवून देऊ. हे न करता बाहेर पेरेंट्स उभे होते, त्यांना दिसतंय क्लेरिकल स्टाफ आहे, या सगळ्यांसमोर सिस्टर सॉरी बोलल्या.
त्यामुळे जेव्हा ओरडले होते तसं सगळ्यांसमोर ओरडले होते, तर सॉरी म्हणतानाही खाजगीत न म्हणता सगळ्यांसमोर बोललं. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण लहान मुलांवरती कशा त्या कायम मेमरीमध्ये राहतात आणि त्यातनं कशी मुलं शिकतात यातलंच एक एक्झाम्पल. आणि ते खूप छानरित्या माझ्याबरोबर हा धडा कायम राहिला. असे अनेक धडे आहेत. याच प्रिन्सिपलमुळे मी म्हणेन खरं तर मी या क्षेत्रात आहे, कारण अभिनयाची आवड ही लहानपणापासून होती. ती माझ्या शाळेमुळेच आलेली होती. आणि जेव्हा सेंड ऑफ झाला शाळेतला तेव्हा युजली टीचर्स आणि प्रिन्सिपल्स हे तर सांगतीलच की आता ते ऍक्टिंग बिक्टिंग सोडा, काही इकडे नाटुकले वगैरे करवतात तर बस, आता जरा अभ्यासावर लक्ष दे. हे न सांगता माझ्या प्रिन्सिपलनी मला सांगितलं की तुझ्यात हे टॅलेंट आहे, हे जाऊ देऊ नकोस, खूप शिक, मोठा हो, शिक्षण हे हवं तेवढं, पण हे अभिनयाचं टॅलेंट जाऊ देऊ नकोस. आणि म्हणूनच आज जेव्हा मी अभिनेता आहे या क्षेत्रात काम करतोय तर कुठल्याही माझ्या शाळेतल्या शिक्षकांना प्रिन्सिपलला नवल वाटत नाही, आश्चर्य वाटत नाही की अरे तो आमच्या शाळेत होता, हा ऍक्टर कसा झाला. हे सगळ्यांना माहिती होता हा ऍक्टरच होणार. आणि या शिक्षण घेऊन सुद्धा या क्षेत्रात आहे. माझं घरात गणपतीचं मध्ये पुण्यात आम्ही एक प्रीमियर केलं होतं आणि तेव्हा प्रिन्सिपल सिस्टर विजा होत्या, इतर शिक्षक सगळे होते. हा बॉन्ड माझा शिक्षकांबरोबरचा आहे. शाळेमधनं गेलो, 2 मोठ्या संस्था झाल्या माझ्या, आई आणि शाळा, आणि तिसरी महत्वाची संस्था म्हणजे सिम्बायोसिस कॉलेज. जी आज माझी पर्सनॅलिटी घडली आहे ती कम्प्लिटली माझ्या कॉलेजमधून घडली. माझी शाळा तर डिसिप्लिन होतीच, पण त्यावेळेला एक हलकं टेन्शन आई वडिलांना असायचं की आता दुसऱ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर ही मुलं जी एवढे डिसिप्लिन आणि ह्याच्यात राहिलेली आहेत, बाहेरचं जग असं नाही, हे कसे राहतील. पण उत्तम कॉलेज मिळालं, असं कॉलेज यांनी माझ्या पर्सनॅलिटीला शेप केलं. सिम्बायोसिस म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे स्टाईलसाठी असेल कॉलेज आणि जस्ट वरवर जे लुक म्हणा सगळं मुलं जे आहे तेवढंच एक काहीतरी हे असेल. तर तसं नसून ती संस्था सुद्धा अतिशय मोठी आहे. खूप चांगले प्राध्यापक मला मिळाले ज्यांच्याकडून बरंच शिकता आलं. पण अशाच सगळ्यात माझ्या लाडक्या प्राध्यापिका म्हणजे प्रोफेसर डॉक्टर अनिता पाटणकर मॅम. खूप चांगले धडे कायमच असायचे. मार्केटिंगचे आमचे प्रोफेसर होते, इतक्या चांगले प्रोफेसर होते की बाकी आम्ही बंक वगैरे करणं तर दूर, 1 वर्षी ज्या पाटणकर मॅम आमचे प्रोफेसर नाहीयेत तरी आम्ही जाऊन त्यांच्या लेक्चरला बसायचो की या मॅमकडनं शिकायचं. काय काय आम्हाला प्रॅक्टिकल जे दिले जायचे ते ना असं प्रॅक्टिकल द्यायचे की नुसतंच बुक मध्ये आणि चेकलिस्ट म्हणून एखादं प्रॅक्टिकल होईल असं नसून तुम्ही खऱ्या अर्थाने काहीतरी शिका. आणि म्हणूनच त्या प्रॅक्टिकलचा इंटरेस्टही यायचा की आपण आज जे करतोय ते खऱ्या अर्थाने आपल्याला शेप केलं जातं. असंच एक मार्केटिंग एक्झिबिशन त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. त्या मार्केटिंग एक्झिबिशन मध्ये एक ब्रँड घेऊन त्याला काहीतरी क्रिएट करणं अशा गोष्टी होत्या. आणि मला खूप आवडायचं, खूप इंटरेस्ट वाला सब्जेक्ट माझा होता. म्हणूनच MBA मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये केलं. तर मार्केटिंगचं हे असताना कायम माझे जे प्रेझेंटेशन असायचे ते खूप बऱ्यापैकी खूप कौतुक व्हायचं त्यांचं. अख्खा वर्ग येऊन बसायचं प्रेझेंटेशन बघण्यासाठी. आणि मॅम पण कौतुक करायचे की हा आता बीकॉमच्या वेळेला जे प्रेझेंटेशन करतोय खरं तर मास्कॉम किंवा MBA ची मुलं करतात असे ह्याचे प्रेझेंटेशन असतात, असं कौतुक मॅमनी केलं होतं. पण तेच मार्केटिंग एक्झिबिशन होतं ज्याच्यात सगळेजण पार्टिसिपेट करतायत. आणि असं असताना बरेच वर्ग ऑक्युपाय केले होते, त्यात प्रत्येकाला काही काही स्पॉट दिले होते. आणि मेन म्हणजे त्यावेळेला असायचं की ऑडिओ व्हिज्युअल रूम, जो सगळ्यात फॅन्सी एक सभागृह असतो. आणि त्यात मला एक असा कोपरा मिळाला होता कुठेतरी. आणि मला खूप त्रास झाला त्याचा की इतकं मॅम आपलं कौतुक करतात की अरे बीकॉम मध्ये असून कॉमर्सचं असून ह्याचे प्रेझेंटेशन असे असतात. मग मॅम माझं एक्झिबिशन कोणत्या लेवलचं असणार आहे, मी इतके एफर्ट्स घेतोय, खूप भारी होणार आहे आपलं प्रेझेंटेशन, आणि तुम्ही मला कोपरा काय दिलाय. म्हणून मी मॅमकडे गेलो आणि मॅमना लगेच सांगितलं, म्हटलं मॅम मी खूप एफर्ट्स घेतो आणि खूप चांगलं होणार आहे. त्यामुळे आणि मला कोपरा मिळाला तर काय, तर मॅम खूप इझिली मला पाठवून दिलं असतं की नाही हे सगळं अलोकेटेड आहे, तू काय त्याचं बघू नको, ते आहे ते हे. पण ते नसून मॅमने खूप चांगलं सांगितलं की ठीक आहे तेच तर चांगलं आहे, त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघ, तुला कोपरा मिळालाय, लोक येणार आणि प्रत्येक जण एकमेकांना नंतर जाऊन सांगणार अरे ऑडिओ व्हिज्युअल रूम मधला तर कोपऱ्यातला स्टॉल पाहिला, त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं. त्यांनी माझी थॉट प्रोसेसच बदलली. कोपरा काही बदलला नाही, पण मला हो यार बरोबर आहे, मॅम बोलतात ते अगदी बरोबर आहे. आणि खरंच तसं झालं. तो कोपरा असून त्यानंतर एका ब्रँडसाठी म्हणून मी ते आमचं एक्झिबिशन केलं होतं. एक ब्रँड उचलून आयडिया हा ब्रँड होता तेव्हा फ्लिपकार्टचा, आणि त्यांच्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज प्लॅन केलं होतं. ते इतकं पॉप्युलर झालं की त्याच एक्झिबिशनच्या दिवशी संध्याकाळपर्यंत आयडियाच्या कंपनीची मार्केटिंगची लोक आली होती, HR आले होते, आणि आमच्या अख्ख्या ग्रुपला त्यांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला जॉब मिळेल असं ऑफर लेटर दिलं होतं. सो दॅट वॉज अ व्हेरी बिग थिंग. पण तरीही तो आज ते लेसन जो राहिलाय तो कायमस्वरूपी राहिलाय. आणि आता तुम्हाला असं वाटेल की ही 3 हा मेन इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन संस्था म्हणतोय मी ते का,
कारण आज या करिअरमध्ये काम करत असताना या सगळ्याचा मला फायदा होतो. जेव्हा कोणी क्रिटिसाइज करतं, आज ट्रोलिंग तर इतकं वाढलेलं आहे, कोणी ट्रोल करतं त्याला कधी कधी अर्थही नसतो, पण या सगळ्या गोष्टी असून सुद्धा मी स्ट्रेस फ्री कसा राहतो त्याचं श्रेय माझ्या पहिल्या संस्थेला आहे, माझ्या आईला आहे. कारण की तिने काय दाखवले की जे हे नाहीच नव्हतं ते चॅलेंज घेऊन आपण आपलं काम व्यवस्थित करत राहायचं आणि यू डोंट हॅव टू वरी आफ्टर ऑल. कौतुक जे व्हायचं ते होईल. त्यामुळे या एक कलाकार होत असताना हे जे बाकीचे स्ट्रेस येतात ते इझिली हँडल करू शकतो. सिस्टरनी शिकवलेल्या गोष्टी, बाकी डिसिप्लिन तर असेलच, कसं बोलायचं, रिस्पेक्ट कसा ठेवायचा, सगळ्यांचाच लहान मोठ्यांचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा, ही वागणूक जी प्रिन्सिपलकडनं मिळाली ती वागणूक आहे. पाटणकर मॅमनी ज्या गोष्टी शिकवल्या की एकंदरीत एक कोपरा जसं आपण म्हणतोय तर अटेन्शन सिकिंगची गरज नाही, तू तुझं काम व्यवस्थित करत राहा. आज म्हणूनच या इंडस्ट्रीत एक असाच कोपरा मिळवलेला आहे आणि त्याच्यातनं मला खूप काही अचीव करायचंय. कोणाबरोबर कम्पीट न करताना मी कुठून आलोय, मी एक छोटा कलाकार होतो. पिंपरी चिंचवडमध्येच तळेगावच्या काही संस्था होत्या, कलापिनी संस्था म्हणून एक संस्था होती, त्या संस्थेबरोबर असोसिएटेड होतो. कलारंग म्हणून पिंपरी चिंचवडमधली संस्था होती, त्या संस्थेबरोबर असोसिएटेड होतो. या संस्थेबरोबर मी पथनाट्य करायचो. त्या पथनाट्य करता करता आज या स्टेजला पोहोचलोय आणि तिकडे एवढं पोहोचून सुद्धा अट्टाच नाही की सगळ्यांनी मला ओळखलंच पाहिजे, मी खूप पॉप्युलर आहे वगैरे काही नाही. मला माहिती आहे आता या सभागृहापैकी पण अगदी लोक मला कदाचित ओळखत नसतील, पण भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला एका चांगल्या माणसाला भेटल्याचा आज एक वाईट वेळ, त्यानंतर तुम्हाला माझी काही कामं बघावीशी वाटतील एवढं नक्कीच मला वाटतंय. पण असाच हा एक कोपरा काय इंडस्ट्रीमध्ये ऍक्सेप्ट मी केलेला आहे आणि त्या कोपऱ्यात माझे कामं चालू आहेत आणि त्याचं कौतुक होतं आणि त्याचं कधी निंदा सुद्धा होते, जे काय असेल, पण ते सकारात्मक दृष्टीने घेतलं जात आहे आणि याचं कम्प्लीट श्रेय ते माझ्या शिक्षकांचंच आहे. मी बरेच जण म्हणतात, आता जेव्हा मी म्हटलं की शाळा पास आउट होऊन 20 वर्ष झाले, तर बऱ्याच जणांना बघून आणि असं एक यंग हे वाटल्यामुळे बरेच जण लहान समजतात. काही जण जिम मध्ये किंवा इतर पण भेटल्यानंतर ज्या कम्फर्टनी येतात, एकदम लहान मुलं सुद्धा, की त्यांना अशा वाटतं की एक मिनिट मी जरा मोठा आहे तुमच्यापैकी बऱ्यापैकी, पण तो कम्फर्ट जो त्यांचा असतो त्यांनी लक्षात येतं की आपण दिसतोय यंग, आपण राहिलोय यंग. तर ते कशामुळे, तर नक्कीच जसं सत्यजितने सांगितलं, फिटनेस हे तर खूप महत्वाचं आहेच, पण त्या फिटनेस बरोबरच एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक चांगला शिष्य आहे आणि ते शिकण्याची आवड ही माझी कायम आहे. दॅट कीप्स यू यंग. मला काय वाटतं की जेव्हा आपण शिक्षण बंद करतो तेव्हा आपण मच्युअर होऊन जातो, ऑटोमॅटिक नजरही बदलते. कारण की मला सगळं येतं, आता मी लोकांना शिकवणार आहे, मला काहीच कोणाकडून शिकायचं. पण जेव्हा तुम्ही इन्क्विजिटिव्ह असता की हे कसं करतोस, हे काय केलंय किंवा कोण कसं, हे कंटिन्युअसली तुमचा थॉट तुमच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिकली राहतं आणि ती शिकण्याची आवड ही काय मात राहते, त्याने तुम्ही काय यंग राहतात. तर जेवढं फिटनेसला महत्व आहे तेवढंच आज तुम्ही सगळे शिक्षक आहात आणि मी अजिबात तुम्हाला काही शिकवणार नाही, पण तरी लहान कोणती मोठा क्लास की कधी शिक्षण थांबवू नका, शिकत राहा, नुसतं शिकवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी म्हणून सुद्धा. आणि हाच इन्फ्लुएन्स जो आज मी शेअर केला ते सांगण्यामागचं एकच कारण तुम्ही सुद्धा जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये होता तर तुम्हाला जाणवलं असेल की शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा एक छान बॉन्ड असायचा आधीच्या काळात, जो हळूहळू मिस झालेला आहे. त्याला कारण नक्कीच आजकालची जनरेशन आपण म्हणून, विद्यार्थी पण आपण म्हणून, पण त्याचबरोबर कुठेतरी आपणही हलकेसे चेंज झालेलो आहोत असं मी म्हणेन. एवढं मोठं कार्य असं तुम्ही करताय, शिक्षक असणं ही इतकी मोठी गोष्ट आहे. कारण तुम्हाला कितीही पगार दिला, कितीही वाढवला तरी त्याची मोजमाप तुम्ही जे कार्य करताय त्याच्या एवढी होणारच नाही. पण आज हे सांगण्यामागचं एवढंच हेतू आहे की कोणत्याही विद्यार्थ्याबरोबर तुमचे शब्द किती महत्वाचे असतात, तुमचा इन्फ्लुएन्स किती महत्वाचा असतो एखाद्याला घडवण्यात किंवा बिघडवण्यात सुद्धा. नक्कीच त्या विद्यार्थ्याचं श्रेय असतंच, एखाद्याला वाईट घ्यायचंय तर वाईटच अनुभव लक्षात ठेवेल किंवा असंच, पण तरी आपण एक इन्फ्लुएन्स हा किती होऊ शकतो खऱ्या अर्थाने. आजकालचे इन्फ्लुएन्सर वेगळं, पण आयुष्यात आई वडील आपण जे म्हणतो, आई वडिलांनी एवढं जर इक्वल स्थान जर कोणाचं असेल तर ते शिक्षकांचं असतं. आणि इतकं मोठं कार्य तुम्ही सगळे करता आहात, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मानवंदना. आणि पुन्हा एकदा मला इतका मोठा सन्मान तुम्ही सगळ्यांनी दिलात यासाठी मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल आपण जरा बोलू. काय बोलू म्हणजे खरं सांगू तर मी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बोललोय की योग्य वेळी ही भूमिका माझ्याकडे आहे.
सगळ्यात आधी ही भूमिका मी केली होती जेव्हा जिवंत देखावे व्हायचे. आजकाल देखावे हा प्रकार कदाचित बंदच झाले किंवा खूप कमी झाला, पण आधी देखावे असायचे आणि त्यानंतर गणपतीत जिवंत देखावे व्हायचे आणि ते जिवंत देखाव्यांमध्ये तेच नाटक दिवसभर करत राहायचं आणि असे एक दिवसाचे 100 रुपये मिळायचे, पण 10-11 दिवसांचे एकूण एक 1000-1100 रुपये मिळायचे आणि खूप मोठी गोष्ट वाटायची तेव्हा. आणि त्यात मी सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. त्यावेळेला असं एक कौतुक वाटलंच होतं, पण अगदीच लहान होतो तेव्हा अक्कल नव्हती महाराजांचा अभ्यास करण्याची किंवा महाराजांना ओळखण्याची. आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत, ब्रेक स्टोरीज माहिती आहेत, तेवढेच महाराज मला एक लहान असताना म्हणून तेवढेच माहिती होते. पण जसं मोठा होत गेलो तेव्हा जेव्हा मला कोणीही ड्रीम रोल कोणता हे विचारायचे तेव्हा त्या ड्रीम रोल पैकी लक्षात यायचं की एक ड्रीम रोल आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. कधीतरी आयुष्यात एकदा ही भूमिका आपल्याकडे यावी, पण इंटरव्ह्यूज मध्ये बोलण्याची हिंमत व्हायची नाही, कारण तुझं कॅलिबर आहे का, हा डाऊट येईल का, अशा सगळ्या गोष्टी वाटायच्या. आणि हेच झाल्यानंतर जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली तेव्हा हा डाऊट मी स्वतःच घेतला. जसं मी मगाशी आपण आता एक रील जी पाहिली त्यात मी व्यक्त झालोय की आपण जी भूमिका करतोय ती लोकांना आवडेल का किंवा लोक काय म्हणतील, आणि अशी भीती वाटत होती. जेव्हा पहिला एक ट्रेलर आला, प्रोमो आला, तेव्हा सगळ्यांच्या खूप मिक्स्ड रिॲक्शन्स आल्या होत्या, वाईट रिॲक्शन्स आल्या होत्या की अरे हा कसा काय महाराज, हा चॉकलेट हिरो, हा या रोलसाठी मिसफिट आहे. आणि त्यांनी हळूहळू कॉन्फिडन्स खूप कमी होत होता. परत पहिली संस्था आठवली, आई आठवली, वनिता मिस म्हटलेलं आठवलं की नाही आपण हे चॅलेंज घेऊन हे करायचंच आहे. पण त्याचबरोबर असं वाटलं हे चॅलेंज वगैरे सोडूया. आज हा जो इतका मोठा मान मला मिळतोय, परत इतकी ही ऑपॉर्च्युनिटी मिळते महाराजांचा रोल करण्याची, ते तरी आपण करूया, मनापासून करूया, ते जगूया, मग पुढे काय होतंय ते होऊ दे. आणि तो चेंज सेकंड ट्रेलर पासून येत गेला. पहिल्या ट्रेलर मध्ये लोक जे कम्पेअर करत होते ते ऑलरेडी महाराजांची भूमिका केलेल्या ऍक्टर्स बरोबर करत होते. त्यामुळे ते माझ्या लक्षात आलं की कोणीही नवीन दुसऱ्याच कलाकाराचं ज्यांनी महाराजांचा रोल केलाच नाहीये अशा कुठल्या कलाकाराचं नाव घेऊन बोलत होते की ह्याला रोल द्या, पण ऑलरेडी ज्यांनी महाराजांचा रोल केलाय त्यांची नावं घेऊन म्हटलं जात होतं की अरे ह्यांनी करायला पाहिजे. तर मी म्हटलं ही अचीवमेंट आहे, आपल्याला दुसरं कोणी केलाच नाही रोल ह्यांच्याबरोबर नाही म्हणत आहे, पण हा त्या कॅरेक्टरचा आणि त्या ऍक्टरचा नक्कीच इन्फ्लुएन्स आहे. तर हा एक त्यातला चांगला मुद्दा होता. पण त्यानंतर सेकंड ट्रेलर पासून, सेकंड प्रोमो पासून सगळे इंटरॅक्शन बदलायला लागले की नाही हा वाटतोय महाराज, ऑल द बेस्ट, मस्त, असे महाराज कधी पाहिले नाही. आणि जसा हळूहळू शो सुरू झाला त्यानंतर खूपच जास्त कौतुक झालं. हळूहळू मी सुद्धा कॅरेक्टर मध्ये शिरत गेलो. आणि महत्वाचं म्हणजे आज मला असं वाटत होतं की इतका मोठा रोल आपल्याला मिळतोय हे कसं काय मिळत असेल. मी म्हटलं तसं योग्य वेळ मिळत होता जेव्हा मी एक कलाकार म्हणून ग्रो होतोय, कारण की आपण जेव्हा नाटक करतो ते वेगळं असतं, कॅमेरा समोरचा अभिनय वेगळा असतो आणि ते शिकायला तिथपर्यंत ती मॅच्युरिटी यायला मला वेळ लागला. आणि जोपर्यंत तो जसा मी मॅच्युअर होतोय त्यावेळेला हा रोल आला. त्याचबरोबर मी म्हटलं अशा व्यक्तीकडे आलाय जो याचा गैरवापर करणार नाही, कारण की आजच्या ह्याच्यात असा एखादा रोल आल्यानंतर मस्त आहे, भरपूर सुपाऱ्या घ्या, दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीज बरोबर ऍड होऊन आपला इन्फ्लुएन्स तिकडे हे करा. आणि हे कुठेतरी कदाचित महाराजांना माहिती असेल किंवा युनिव्हर्सला माहिती असेल आणि अशाने हा रोल आपल्याकडे आला की हा याचा गैरफायदा कधी करणार नाही. मग मी याच्यातनं कमवणार कसा होतो. नक्कीच एक ऍक्टर म्हणून परदेश तो आमचा होता, मजबूत होता, चांगला होता, पण बाकी असून कमवणार कसं. तर ते मी महाराजांच्या थॉट प्रोसेस मधनं कमवलं, त्यांच्या विचारांमधनं कमवलं. कारण की आपल्याला सगळ्यांनाच महाराज खूप जास्त माहिती आहेत, आपले खूप जवळचे आहेत, पण खोलवर गेल्यानंतर एकच लक्षात आलं ज्या माणसावरती लोक जीव टाकून प्रेम करत होते हा माणूस कसा असेल. म्हणजे आपल्या कुटुंबाचा विचार करत नव्हते की घरी बायको आहे, लहान पोरं आहेत, पण त्यांना विसरून मी या माणसासाठी माझा जीवही देईन असा माणूस कसा असेल. त्याच्याकडे भरपूर पैसा म्हणून एखादा अट्रॅक्टिव्ह, आज तुम्ही बघा माझ्याकडे भरपूर पैसा म्हणून मी तुम्हाला सांगितलं माझ्यासाठी जीव द्या, या तुम्ही इकडे जा, तुम्ही कराल कोणी करणार. म्हटलं हे नक्कीच नाही, नुसताच पैसा आणि या ह्याच्यासाठी नाहीये. मग कशाने माणसांनी महाराजांनी माणसं जिंकली ते त्यांच्या स्वभावामुळे होतं, प्रत्येकाबरोबर जो कनेक्ट होता. आणि हे आल्यानंतर अशी माणसं जोडली आहेत की लोक स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा सेकंड प्रायोरिटी होती, स्वतःला सुद्धा सेकंड प्रायोरिटी, पहिली प्रायोरिटी म्हणजे महाराज आणि त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार. त्यामुळे हे त्यांच्यातला गुणधर्म मी ओळखला. त्याचबरोबर त्याचा अभ्यास करून तो इनडिरेक्टली माझ्या स्वभावात आलेला आहे. आज मी किती कमवलं कुठे आहे ते माहिती नाही, पण मी अशी हक्काची आणि प्रेम करणारी माणसं नक्कीच कमवलेली आहेत. आणि तरीही त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये की हा हे अशी कमवलेत म्हणून हिंदी माझ्यासाठी हे करावं, अजिबात नाही. पण डेफिनेटली मनापासून सांगू शकतो की अशी माणसं कमवलेली आहेत
आणि त्याचबरोबर अनेक धडे जे मी म्हटलं जसे शिक्षक आपण म्हणतोय तसं एक महत्वाचा करिअर करत असताना एक महत्वाचा शिक्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, कारण त्यांच्या स्ट्रॅटेजीज मधून इतक्या गोष्टी शिकलोय आणि तेच आज मी माझ्या करिअरमध्ये माझ्या प्रत्येक वागणुकीत माझ्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की असा राजा होणं शक्य नाही आणि ते अगदीच खरं आहे, पण कधी कधी वाईट याच गोष्टीचं वाटतं की त्याचा प्रयत्नही आजकाल कोणी करत नाही. त्यामुळे त्याचा प्रयत्न तरी करूया त्यांची बरोबरी करण्यासाठी म्हणून नाही, पण त्यांनी खऱ्या अर्थाने जे धडे शिकवलेले आहेत त्या धड्यांकडे नीट बघूया आणि त्यातनं बरंच शिकू. थँक्यू.